दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ जामदारवाडी धरण परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मामाच्या गावी आलेल्या 3 मुलींचा धरणात दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे करूळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. तन्वी अनंत माळकर वय 16 वर्ष, स्वरा संदीप सुर्वे वय 11 वर्ष आणि ऋतिका संतोष पाटील वय 14 वर्ष अशी मुलींची नावे आहेत. यापैकी 2 मुली करूळ भोयडेवाडी येथील तर 1 मुलगी कुसूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त त्या आपल्या मामाच्या गावी आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत करूळ जामदारवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आणि अंघोळीसाठी गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 6 जण धरणावर गेले होते. त्यामध्ये 4 तरुणी आणि 2 तरुणांचा समावेश होता. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने मुली पाण्यात उतरल्या. मात्र धरणातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तन्वी, स्वरा आणि ऋतिका या तिघींनी तळ गाठला. सोबत असलेल्या इतर मुलांनी आरडाओरड गेल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी 3ही मुलींना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मुलींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या लेकरांना त्या अवस्थेत पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण करूळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, सिंधुदुर्ग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.